हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. हे बघा, हे ब्लाऊजची मापी घेतली मी. शोल्डर 14.5, उंची 15.5, छाती 35, कमर 31.5, मागचा गळ्यात बेल्ट 3.5, शोल्डर कप 9.5, अपेक्स टू अपेक्स 7.5, बाहीची उंची 3.5, बाही वगैरे 7, तयार शोल्डर 2.25. तर हे बघा, मी ब्लाऊजची अशी ड्राफ्टिंग करून घेतली आहे. अशा प्रकारे 2.5 शोल्डर घेऊ आपण इथं. तर हे बघा, प्रिन्सेस कट घेणार आहे आपण. फ्रंट पार्टला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला अशा प्रकारचं बोटनेक असणार आहे. तुम्ही कोणताही शेप घेऊ शकता. यामध्ये मी अशा प्रकारे ड्राफ्टिंग करून घेतली. यानुसार आपण बॅक पार्टची कटिंग करणार आहोत. चला तर आता कटिंग बघू आपण. इथे मी असा न्यूजपेपर घेतला आहे. न्यूजपेपर अगोदर आपण बॅक पार्टची कटिंग बघणार आहोत. फोल्ड बाजू ही माझ्याकडनं. तर अगोदर आपण सरळ लाईन देऊन घेऊ. बॅक पार्ट इथे मी असं लिहून घेते. हे बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. वरतून अशी सरळ लाईन देऊन घेते मी स्ट्रेट. त्यानंतर आपल्याला इथं आता ब्लाऊजची मापे टाकायची. तर अगोदर आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. शोल्डर आहे 14.5. 14.5चं निम्म झालं 7.25. तर हे बघा, अशा प्रकारे टेप फोल्ड करून इथून असं 7.25 मार्किंग करायची. फोल्ड बाजूकडून टेप ठेवायचं आहे आपल्याला. 7.25वर शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडनं गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच. त्यानंतर डाऊन जायचं आहे आपल्याला. तर हे बघा, इथं डाऊन जायचं आहे 1 इंच. जिथून आपण शोल्डरचं माप टाकलं आहे तिथून आपण डाऊन जातो 1 इंच. त्यानंतर ते डाऊन गेलेले 1 इंच आपल्याला 2.5 इंचाला जॉईंट करायचं आहे. बघा, अशा प्रकारे तिरपी लाईन जोडून घ्यायची. आता आपल्याला इथून उंची टाकायची आहे. तर बॅक पार्टची उंची आपण सरळ लाईनपासून टाकतो. हे बघा, अशा प्रकारे स्ट्रेट लाईन घेतली. तिथून आपण टेप व्यवस्थित सरळ ठेवून ब्लाऊजची उंची टाकतोय. तर हे बघा, ब्लाऊजची उंची 15.5 आहे. मी इथं 1 इंच प्लस करून 16.5 मार्किंग करते. पुढे देखील सेम त्याच प्रकारे टेप व्यवस्थित ठेवून 16.5 मार्किंग करून घ्यायची. आता आपण इथं सरळ लाईन देऊन घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, आपल्याला खाली छातीची लाईन साठी आपल्याला इथून मोंड्याचं माप टाकावं लागणार आहे. तर त्यासाठी चार्ट बघावं लागेल आपल्याला. हा बघा, तर हा चार्ट बघणार आहोत आपण. तर पॅकनेक आहे, म्हणजे आपलं जरी डीप नेक असलं, बोटनेक असलं तरी ते पॅकनेकमध्येच जाते. त्यामुळे आपल्याला पॅकनेकचा फॉर्म्युला वापरावा लागेल. आपली चेस्ट 35 आहे, तर दुसऱ्या लाईनमध्ये येते ती. हे बघा, चेस्ट भागिले 6 करायचं आहे आणि प्लस 1 इंच करायचं आहे. तर 35 आहे भागिले 6 करायचे आहे. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचे. दिसत नाही आहे, आता 1 मिनटं. तर हे बघा, भागिले 6 करून आपण त्याच्यामध्ये प्लस 1 इंच केलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे जिथं डाऊन गेलं आहे तिथून आपल्याला टेप व्यवस्थित ठेवून मार्किंग करायची. तर हे बघा, इथं आपल्याला मार्किंग करायची 6.25वर. हे बघा, अशा प्रकारे मी 6.25 मार्किंग केली आहे. इथं आपण एक सरळ लाईन ओढून घेऊ. इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. तर आपण इथे छातीचं मार्किंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लूजिंग द्यावं लागणार आहे. पॅकनेक असल्यामुळे म्हणजे जरी बोटनेक असलं तरी आपल्याला ते पॅकनेकमध्येच जातं.
त्यामुळे आपल्याला लूजिंग बॅकला 2.5 इंच द्यावं लागणार आहे. तुमचा कोणताही पॅटर्न असला तरी तुम्हाला लूजिंग 2.5 इंच कंपल्सरी द्यायची. तर 35 आहे. 35मध्ये हे बघा, त्यामध्ये दिसत नव्हतं, मी हे घेतलं आहे. आता फोनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. 35 अधिक 2.5 इंच किती झाले? 37.5 भागिले 4 करायचे. किती आलं? 9.25 म्हणजे 9.3 म्हणजे 9.25च्या वरती एक लाईन. ते इथं आपल्याला अशा प्रकारे 9.25च्या वरती एक लाईन मार्किंग करायची आहे बघा, अशा पद्धतीने. अशा प्रकारे 9.25 मार्किंग, 9.25च्या पुढे एक लाईन असे मार्किंग करून घेते छातीच्या लाईनसाठी मी. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला. तर पुढे मी शिलाई मार्जिन घेते आहे 2 इंच. तुम्हाला पाहिजे तुम्ही 1.5 देखील घेऊ शकता. त्यानंतर खाली आपल्याला कमरचं देखील मार्किंग करायची आहे. तर कमर मध्ये आपण काहीच ॲड करणार नाही. लूजिंग जेवढी कमर आहे तेवढी डायरेक्ट डिवाइड 4 करणार आहोत. ते बस 31.5 भागिले 4 किती आलं? 7.8 म्हणजे 7.8 घेतलं तरी चालेल. 7.8ला एक लाईन कमी. तर हे बघा, इथून असं 7.8 ठेवून मार्किंग करून घेते मी. पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. बॅकला टक्स तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देऊ शकता. मी बॅकला टक्स नाही देणार आहे. तर हे बघा, शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता आपण हे दोन्ही मार्किंग जॉईंट करून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने. बाहेरची देखील लाईन तर आपली एवढी मार्किंग झाली. आता आपण वरच्या साईडला येऊ. तर हे बघा, इथं आपल्याला आता मोंड्याचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी मार्किंग करावं लागणार आहे. तर हे बघा, इथं पण डायरेक्ट पॅकनेक आहे, त्यामुळे आपण शोल्डर मायनस करणार नाही. डायरेक्ट जिथून डाऊन गेलो आहे ते छातीच्या लाईनपासून आपण असा मध्य काढून घेणार आहे. हे बघा, इथं मध्य काढायचं आहे. त्यानंतर वरती जेवढं शोल्डर आलं आहे, किती आलं आहे? 6.25. तर इथं 6.25वर 1 इंच कमी घ्यायचं आहे. हे बघा, इथं किती आलं आहे? हे बघा, तर इथून आपण सेंटरपासून वरती आपलं किती आलं तर शोल्डर 7.25. इथं सेंटरला आपण अर्धा इंच कमी करून 7.25 मार्किंग केली. छातीच्या लाईनवर देखील 7.25 मार्किंग करायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण मोंड्याचा आकार देऊन घेणार आहे. त्यासाठी मी स्केलने हे दोन्ही मार्किंग जोडून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. तिथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची आपल्याला. तर तुमच्या छातीचा 40च्या आत असेल तर तुम्हाला क्रॉसमध्ये मार्किंग 1 इंच करायची. जर 40पेक्षा जास्ती असेल तर 1.25 इंच करायची. तर हे बघा, इथून मी 1 इंच मार्किंग करते, कारण की तिचं मार्किंग ही आपली 40च्या आत आहे. तर हे बघा, इथून आर्महोलने आपल्याला फ्रेंच कवनी आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कव व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. इथून फ्रेंच कवनी आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर फ्रेंच कवनी आर्महोलचा आकार देऊन घेतला आहे आपण. आता आपलं पॅकनेक आहे, म्हणजे बोटनेक जरी असलं तरी ते पॅकनेकमध्ये जाते, त्यामुळे आपल्याला शोल्डर इथून मायनस करावं लागणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला चार्ट दाखवते. चार्टनुसार आपण शोल्डर मायनस करणार आहोत. तर हे बघा, इथं पॅकनेक म्हणजे आपण पॅकनेक फॉर्म्युला वापरला होता बॅक साईडला. तर हे बघा, बोटनेक शोल्डर -4. तर आपलं रेडी शोल्डर किती आहे? 2.5 इंच. तर कोणत्या दुसऱ्या लाईनमध्ये येतं? हे बघा, 2.5 इंच. त्याच्या पुढे किती आहे? 0.5 म्हणजे अर्धा इंच आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तुमचं
कितीही शोल्डर राहू द्या, तुम्हाला त्यानुसारच मायनस करायचं आहे चार्ट बघून. तर हे बघा, इथून अर्धा इंच मायनस केलं आहे, ते आपल्याला इथं असं आर्महोलला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर एवढं आपलं मायनस होईल. हे बघा, अशा पद्धतीने आपलं मायनस झालं आहे. त्यानंतर आता इथून आपण शोल्डरचं सेंटर काढणार आहोत गळ्याच्या मार्किंगसाठी, मागच्या गळ्याच्या. तर हे बघा, सेंटर काढून घेतलं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. तिथून आपल्याला सेंटरवर टेप ठेवून डाऊन जायचे गळ्याच्या मार्किंगसाठी 3 इंच. तर हे बघा, इथे 3 इंच मार्किंग केली मी मागच्या गळ्याची, वरती. त्यानंतर आपण बोटनेकचा आकार देणार आहे. तर शोल्डरची देखील मार्किंग केली. शोल्डर 2.5 इंच आहे, 3.5 मार्किंग केली. 1 इंच प्लस केलं आहे त्याच्यात शिलाई मार्जिन. त्यानंतर किती येते, 3.25 गळा रुंदी येते आपली. तर खाली देखील तेवढीच मी घेणार आहे, 3.25. तुम्हाला पाहिजे तुम्ही 3.5 देखील घेऊ शकता. अर्धा इंच प्लस केलं तरी काही हरकत नाही. तर इथं आता आपण बॉक्स बनवून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा चेक करून घेते रेडी शोल्डरची मार्किंग कुठे आहे. तर हे बघा, इथं 3.5. आता हा बॉक्स बनवून घेते मी. आपण आता आकार देऊन घेऊ फ्रेंच कवनी. राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला. नंतर हे बघा, अर्धा इंच सोडून आपल्याला खालून राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, कारण तेवढं आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही सेम याच पद्धतीने, तुमची साईज कोणती जरी असली, तुम्ही सेम या पद्धतीने देखील कटिंग करू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या बोटनेकच्या एवढं बॅक पार्टची ड्राफ्टिंग झाली आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही आता इथे कोणताही शेप देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.